रसिकांचं मनोरंजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ 11:30 वाजले. 10 वाजता चालू केलात गजर. स्वतः विचार करा, हरकत नाही. ही मुंबई आहे, मी सुरुवातीला सांगितलं, पण भजन रसिक अजून सुद्धा थांबू नये. या ठिकाणी आमचे सन्माननीय रमेश भाई कोरगावकर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करते. भले ते आता गेले असेल, त्यांना पुढील कार्यक्रमासाठी भेट द्यायची असेल, पण त्याच्यासाठी 1-2 ओळी म्हणण्याचं काम करतोय. समाजसेवा करण्यासाठी जन्म तयांचा झाला. जन्म तयांचा झाला. सलाम करतो तुम्हाला, सलाम करतो तुम्हाला. आमच्या भाई माहितीसाठी सांगतोय की मग अशी साहेब सुद्धा बोलले समीर गेला कुठे, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय की तुमच्या माहितीसाठी सांगतो बुवा, माझ्यावर प्रेम करणारी एवढी माणसं आहेत ना, मी पाठीमागे गेलेलो की तुम्हाला पावभाजी आणून दिले नाही, ठीक आहे ना, पण ह्या 4 चौकात बोलायचं नाही ना. गेलो लोक वेगळा अर्थ घेतात ना. आलो ना मी सत्काराला, पावभाजी सोडून आलो की अर्धी ठेवली की मला पाहिजे तर घ्या. हे बघ मग हे प्रेम आहे ना, म्हणून बाहेर गेलो. पण तुम्ही ते म्हणतात काही त्या का बसवणी लागतच नाही, पण साहेबांनी खरोखर माझं मान राखले. ते बोलले की तो भांडूच होता, तो एका जागेवर ठरणार नाही. त्यांना माहित आहे या भांडूचा रस्ता लक्षात घ्या. तुम्ही फक्त काय करणार बुवा माहितीये का, की जिथे जाणार तिथे त्यांची वाहवा करणार. तुम्ही अशी, तुम्ही तशी फुलवणार, पैसे गावलं तेवढं घेणार. पेटीतलं होतं तो आता कशात गेलो. 1000 रुपये येऊ लागले का अजून एक गाणा सुचाकला. काय बुवा वाजले किती? 10 वाजता गजर चालू केला तुम्ही, होय तर काय मध्ये 10 मिनिटं जरा असत का सोडून ह्या बरा तुमचा. अरे 1 मिनिटासाठी मांडवी चुकली ना तर काय होता ह्या लक्षात घ्या. काय ना, काय नाही, पुढे परिस्थिती बेकार, त्याच्यामुळे पुढे विचार करायचा. आता तुम्ही गजर केला, आमचे सावंत साहेब तुम्हाला देतं 100-100, 50-50 पुढं. आता पान खातो. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा
प्रसन्न होतला म्हणून ते इले आणि हळद रवले आमका धगवले हा अध्यात्म मेला कर्मा सावंत बरोबर बोलतात काय सांगतात बुवा स्वर्गापेक्षा सुंदर असा आपला कोकण पण आजचा कोकण आपला भकास होत चाललेला बुवा लक्षात घ्या आज त्या कोकणामध्ये परप्रांती येऊन थांबलेले आहेत की नाही बरोबर नाही म्हणून पण ह्या कोणी केल्या आपली चुकी आहे हा तरी तुम्ही त्यांकाच पैसे देवा 500 1000 आता माझ्यासाठी घेऊन अजून बघूया चला चला तुमची हिंमत या बरा तुमचा सावंत ब्रँडेड ब्रँड पैसे तकडे त्याचा का सध्या काय चालला पैशासाठी सगळं चाललेलं ही मोहमाया आहे आता हे आमचे साहेब सुद्धा पैसे घेऊन येले आता चांगला का ना आता ह्या वाईट होता उडवायचे ना असे उडवायचे माझं गाणं आहे रामनवमीचा सण आला हो आला बांगड्याची माळ जोडीला सौंदाळ पापलेट आहे जोडीला जवला भाजून खाऊ चाकण्याला ना माझ्या गाणं तुमका देवचे येत देवा नाही तर विचार ठेव मी मागणार ना आता ठीक आहे व काय बरंच काय बोलले की ढोपरा फोडून घे ही परिस्थिती व उद्या म्हणजे सलगचे कार्यक्रम आहेत उद्या जायचे आपल्याला गावाला वडिवड्यात माझा प्रोग्राम आहे तुमचं नडगिव्यात आहे की नाही तुमची डबल बारी आहे माझी सिंगल बारी आहे पण माझं सिंगल बारीचा बघ जेवढी सुपारी आहे तेवढी तुमची डबल बारीची नाही लक्षात द्या ब्रँडेड ब्रँड त्यामुळे सन्मान नागेश रावराणे वैभववाडी यांच्याकडे 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करते आभार मानते धन्यवाद हा ठीक आहे तुमचं बॅनर भांडूपणे दिसलो ना पब्लिक खचून येतात पण माझ्या समोरच्या व खचून बक्षीस येतात बॅगेत हाणलेलं असतं तर त्याचं कडे जातात कमलसून शिष्य काय झालंय हल हल हा कमलसून शिष्य कैलासवासी प्रकाश सावंत बुवा श्री विठ्ठल परब बुवा यांचे शिष्य दिगंबर केसरकर कासार्डे यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद 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 व गाणी बरीच येतात जातात तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आज तुम्ही गाणं पण म्हटलात पण आज इंजिनियर बरेच झाले हो इंजिनियर बरेच झाले पण या जगामध्ये एकमेव इंजिनियर झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे मी पाण्यामध्ये किल्ला बांधला बाकी काय नाही इंजिनियर बरेच झाले पुला बांधल्याने कुठली ती काय सांगताय मग त्याच्यासाठी गाणं येला मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिर ह्याच आपल्या मराठी माणसात कळलं नाही तो कसं शिरलो किल्लो काय बांधला तो तरी माहित आहे तुमचा कुरट्या बेटावर कुरटे बेटावर मी तो किल्ला बांधलेला आहे आणि तिकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे पण तो रस्ता कधी सुद्धा मिळत नाही भरती आणि ओहोटी ज्यावेळी होती तेव्हा तो रस्ता गावता ज्याच्या का कळला तो कोकणी माणूस नाही तर आम्ही स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं हे कोकण येऊन बघा बघून जावा पण बघतात मी हळद राहू आमका धकून जात
होय ना? ए काय उत्त नार ಹೆಣ್ಣು कुर्र कुर्र काय लमानी होता दोन आला. अरे लमानीच नाही, आपल्या कोकणात कर्नाटकवाले पण लिहिलेले. बरं ते कर्नाटकवाले लिहिले ते कसे लिहिले? येताना एकटे नाही लिहिले, आपल्या बायकांका आणि पोरांका घेऊन लिहिले. आणि ते चिऱ्याच्या खणीवर कामात ते लागले. आमच्या पोरग्यांका काम जमत नाही. जमता काय? आमच्या पोरग्यांका काम जमत नाही. बरं ते इले आपल्या मुलांका ते जिल्हा परिषदच्या शाळेत शिका घातलेली. बरं त्यांची नावं काय असतात? येंडाप्पा, धोंडाप्पा, सोंडाप्पा, येलुरुरु पप्पा पप्पा, अशी त्यांची नावं असतात. आणि ते जिल्हा परिषदच्या शाळेत आपल्या पोरग्यांका शिका घालतात. गंमत काय झाली? मी आपलं असं त्या दिवशी शाळेत गेले आणि म्हटलं बघूया जर शाळेतली गंमत काय असते, कारण बऱ्याच दिवसानंतर गेले. तर बाई वर्गात रागात गेलेली, घरात काय झालं वर्गात गेलेली. बाईंच्या डोक्यात फिरलेला की म्हणतात आज पोरांकडे पाडच विचारायचो. पाडू पाडू घेते घेते वाईट थांबा, सगळी गाणी म्हणते. ठीक आहे सर, हरकत, धन्यवाद. तर बाईने विचार केल्याने आज मुलांका डायरेक्ट गणिताचं पाडो विचारायचो. बाई वर्गात दिल्याने म्हणतो डायरेक्ट, म्हटलं आता एक दोन काय बेदोनी तीन काय नाही, डायरेक्ट 7चं पाडो. पहिल्या वर्ग उठवले म्हणते ए 7 के काय, दुसऱ्या किचे 7 दुने काय, तिसऱ्या किचने 7 त्रिक काय, चौथ्या किचने 7 चोक काय, पाचव्या किचने 7 पाचा काय. तो घाबरलो, पत्ती नाही. तो घाबरलो, तो म्हणता तुम्ही नका बोलू, डिस्टर्ब करू नका, नाही तर घरी जावा. तो 7पासून ते काय 7 पाचा काय. तू पोरगो घामाघूम झालो. तो म्हणता बाई नाही, मी 7 पाचा नाही. त्यांचा प्रोग्राम करू दे. हो साईडला बसा माहिती. हो साईडला बसा, त्यांना त्याचं काम करू द्या. या साईडला बसा, या करू ना तुम्ही चाललो बरोबर पेटवलं तुम्ही, घ्या नको. ती बाई वर्गात म्हणता 7 पाचा काय. त्या 5व्या मुलाला विचारलं. तू पोरगो घामाघूम झालं. म्हणता नाही ना बाई नाही, मी 7 पाचा नाही, मी गुंडाप्पाचा. कर्नाटक वाले म्हणता मी गुंडाप्पाचा. हा काय ह्या काय खात गेली ना या. आज बारीच्या माध्यमातून एक शब्द सुद्धा तुम्ही मला बोलत नाही का, कशाला आपल्याला माहित नाही, पण मी बोलणार. समजलं ना? कारण आज तुम्ही म्हटलात की कोणीतरी सांगलं, म्हणजे आमच्या सावताने सांगितलं की विराज भावकर नाही तर माझ्या नाही, ते तुमचं अर्ध मूड गेलो. कसे तुला कॅसेट नाही भांडून माझा विवेक भाऊकर पाहिजे. तुमचं रूम ते का भाड्यात ठेवा. पण त्याचा प्रॉब्लेम आहे सध्या, आजारी आहे. ठीक आहे, असू दे, काय प्रॉब्लेम नाही. नेमकाच राहावं जागा नाही ते. मी निघालो दादा, आवाज वाढव ना, बाहेर बाहेर आउटपुटला. तुम्ही तय का
प्रसिद्ध ढोलकीपट्टू आणि ढोलक वादक आमचे मित्र आकाश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी खुर्चीचा मान ठेवायचा आहे. ठीक आहे बुवा, बरीचशी गाणी तुम्ही गायलात, पण आजकालच्या मुलांसाठी सुद्धा गाणी आली. आजकालच्या मुलांसाठी सुद्धा गाणी आली. काय हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का भारत का बच्चा बच्चा आणि आमच्यासाठी गाणं का होतं तुमच्या आमच्यासाठी काय नन्ना मुन्ना राई तेव्हा पण नन्ना आता पण मुन्ना की नाही. आमचे गोट्यापर कधीपासूनची ओळख आहे म्हणजे मी नन्ना असल्यापासून है ना. तेव्हा माझी ही पण इस्त्री तेच करीत नन्नाची. हा भारी मारे आंबेड शेत आपल्या इथे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. पण बुवा आज भाडूक म्हटल्यानंतर अशी बरेचसे भजन घ्यायचे म्हणजे मग अशी मी पाठीमागे गेलो तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं असेल पण माझ्यासाठी पावभाजी घेऊन येण्याचं काम माझे मित्र बसलेत या ठिकाणी. संकेत थुकरू त्यांची मिसेस या ठिकाणी माझ्यासाठी पावभाजी घेऊन आली. हे बुवा काय आहे ह्याला म्हणतात प्रेम. त्यांनी फक्त सांगितलं की बुवांसाठी काहीतरी घेऊन ये. तिने पावभाजी बनवली घेऊन आली आणि ती आहे देणार नाही तुम्हाला पण काहीतरी बोलायचं नाही. हां मागे शिडो कसं दिले तुमका दिले ना तसं हम आहे बाकी सब पाणी कम आहे ते फक्त पाना देते तुमका खाव. तुम्ही किती भांडा पाना देते खाव तुमका शेवटला जाताना पण मनात काय नाही पोटात काय मोठेपणा सांगतो काय मोठेपणा म्हणजे 5 वर्षानंतर आज काहीतरी हे माणूस शिकवलं. 5-6 वर्षानंतर ह्याच्या आधी काही माझ्यावर गुंडूस नावच जोडलं नाही होता का नाही. फोन केला समीर नाही कारण घाबरत हो त्यांना वाटला की मी चावान त्यांना. पण आता त्यांनी डेअरिंग केल्याने करायची त्याला समीर कदम बरोबर एक अजून तयार हो बघता ना. जाऊ दे युट्यूबला लाईव्ह आता पण बघूया आगे आगे देखो होता है क्या. हा त्याच्यामुळे अति उन्मत्तपणा कधी कोणी करायचा नाही. शेवटी काय येवचाच हा काय सांग बक्षीस सन्माननीय विनीत घाडीगावकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतो धन्यवाद. तुम्हाला अंगुराचा व गाणी कशी असतात बघा. मिला कडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भावळा ससाग तू शेरणी शिकारी मी भावळा ससाग एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे
पाहतो सखे. जसं मुलांसाठी गाणं आलं मेरे भारत का बच्चा बच्चा. आजकाल पहिला काळ वेगळा होता. बायका नवऱ्याला प्रेमाने हाक मारायच्या, हो या ना गडी, चला ना गडी. गडी हे प्रेम होतं. आताच्या बायका नावाने हाक मारतात. संदीप नाव असेल ए सँडी, गुंडू असेल ए गुंडी. हे प्रेम आहे, प्रेम प्रेम. समीर असेल तर ए सॅमी, हे प्रेम आहे. व बायकाच नवऱ्याला प्रेमाने हाक मारत नाही. त्या दिवशी असंच मुंबईला आलेलो फिरायला, बारी नव्हती, असं झालं. जुना मित्र भेटला, नवरे सुद्धा बायकाला प्रेमाने हाक मारतात. जुना मित्र भेटला म्हणतो, अरे समीर बऱ्याच दिवसाने आला, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे चल घरी. घरी घेऊन गेला, चहा पाणी करायला सांगितलं. हाक मला, बच्चा चहा पाणी घेऊन ये. अर्ध्या तासानंतर बच्चे चहा पाणी घेऊन बच्चा गाऊन घालून असला घनगाव. काय चहा काय आणि पाणी काय पिणार, बच्चा असला घनगाव. हो यांच्या घराकडे त्या दिवशी असंच गेलं. सांगा सांगा. माणूस मात्र भारी. कधी कोण माणूस घराकडे म्हणजे ते काय चाय पाणी नाश्ता केल्याशिवाय पाठवणार नाही. आणि आता मी महिना म्हटल्यानंतर गावची परिस्थिती काय, कांद्याचा पोता आधीच घेत, कारण नंतर भाग होत. मग तर सुकत घालायचा तर मग कधी असं बेड असलं तर बेडच्या खाली असं पसरून ठेवतं. आणि माझा काय झालं, मी आपलं गपचूप गेलो असो, हात मारले बघा बुवा. आता मी हिले जरा असं जायचं होते, तो म्हटलं भेटा केलं. म्हटलं म्हणा माका म्हणतात ये चल चल बस घरात बस. गेले डायरेक्ट त्या समोरच्या घरात एंट्री केल्यावर बेडवर जाऊन बसले. बेडवर जाऊन बसल्याबरोबर हे माणूस घरात गेलो किचन मध्ये. म्हणता वहिनी का सांगता आमच्या गो समीर कदम बोयले ते फेमस गो आहेत, त्यांना काहीतरी चाय पाणी नाश्ता कर. आता ती म्हणता काय करू, ते हेच सांगतो. म्हणता काय नाही कांदा पोहे कर. तर ती म्हणतात ठीक आहे. पण गडबड काय झाली, पोहे होते ते किचन मध्ये होते बरणीत ठेवलेले, आणि कांदे होते ते वेळ खाली होते. आता ती माझ्या समोर मागणार कशी. तरी पण तिनं डेअरिंग केल्या, धीर केल्या, आणि ह्यांका बघल्याने हात ओ हिने बघल्याने हडेत हडेत लक्ष देऊ ना म्हणतात ओ परत हाक मारले. हे म्हणतात काय, म्हणतात काय नाही तर म्हणतात कांदे पोहे बनवायचे, ते खालचे 2 कांदे काढून द्या. मी घाबरलोय. आता म्हटलं कांदे पोहे खायचे का घरात लागायचे. नंतर ह्या माणसाने काय केलं, पटकन बेड खाली वाकलो, 2 कांदे काढले बेड खालचे आणि ते नेऊन किचन मध्ये दिले. त्याच्यानंतर जे कांदे पोहे खाले आयुष्य पण अप्रतिम होते. कसे कांदे इसकटावले ते बघा तुमचे. ठीक आहे. काय गाणं काय म्हटल्यानंतर, बांबूला बांबू चिटकवले, कदंबुवाला पटकवले. वाजू नको मी सांगल्याशिवाय. बांबूला बांबू चिटकवल्यानंतर कदंबुवाला फटकवले, पण मी त्याच्यात उलटा केले. तर बांबूला बांबू चिटकवले, गुंडू बुवाला दांडकवले. कारण ते दांडेच ना. काय नाही, गर्व अभिमान करून या जगामध्ये चालत नाही बुवा. आणि तुम्ही काय करत नाही विषय नाही. जनावर या ठिकाणी सन्माननीय राजू ताम्हणकर यांच्याकडनं 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. या ठिकाणी रिक्षावाल्यांचा सत्कार केला. खरोखर आज अभिमान वाटतोय की 10वी आणि 12वीच्या मुलांना फ्री मोफत सेवा हे रिक्षावाले देत आहेत. आज 3 चाकाची गाडी आहे. मग ती 4 स्ट्रोक असू देत किंवा आणि त्यांचं काय नवीन नवीन मॉडेल येतात, पण पहिला मॉडेल चांगला होता. आम्ही म्हणतो की देव कोण आहे. जेव्हा पेशंटला घेऊन जातात ना रिक्षावाले, तेव्हा आम्ही म्हणतो डॉक्टर हा देव आहे. पण मी मानतो तो डॉक्टर देव नसून तो त्याला त्या पेशंटला वेळेवर नेणारा रिक्षावाला देव आहे की नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी करतो हे काम. या गर्दीतला पांढऱ्या वर्दीतला, या गर्दीतला खाकी वर्दीतला माझ्या
हे देव आहेत रिक्षावाले पाटील यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय दिगंबर केसरकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, त्यांच्याकडनं फरमाईश आहे. पण आमचे पाटील साहेब पाटलांचा बैलगाडा त्याने भांडूप मध्ये केला रडा. काली मातेचा तो भक्त समाज सेवेसाठी फक्त. काली मातेचा तो होळी भांडूप नगरीत भांडूप नगरीत एकतवाला पाटील दादा पुरुष आवाज रिक्षावाल्यांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. सन्माननीय विनायक साटम यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 ठीक आहे. नाना यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. व तुमची बॅग आहे ठेवून जा. नाही पण खरोखर या म्हणजे गेल्या वेळीची मी बारी पाहिली युट्यूबला, व ती बारी खरोखर जर रंगवली कोणी असेल, एकमेव व्यक्ती आहे, एकमेव व्यक्ती आहे. म्हणजे आम्ही युट्यूबला सुद्धा पाहतो, असं काही विषय नाही, पण एकमेव व्यक्ती. कारण मग पुढचा विचार न करता 500-500 रुपये देणार सोपे नाही ना. आता इथे हे पहिल्या लाईनीत बसलेत ना, यांच्याकडे पैसे का कमी? हा तेच सांगते
सांगतोय त्यांच्याकडे सुद्धा पैसा भरपूर आहे. आज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम 4 दिवसाचा कार्यक्रम करायचा आहे, पण तुमच्यासारखं एखादं माणूस येतात, नाचता, पैसे देतात, ते गप राहत. टेक्निक या दिल्या तर दिल्या, मस्करी केल्या, राग नको मला. आपलं मन हसली त्यामुळे लोक हसली, हे महत्वाचं. बाकी काय नाही ना बुवा. बुवानी अध्यात्म सांगितलं, बरंच काय काय अध्यात्म सांगितलं की जनावर एकत्र वागतात, होय ना. म्हणजे शंकराच्या मंदिरात गेल्यावरती नंदी, पार्वती मातेच्या वाहन सिंह आणि गणपतीचं वाहन उंदीर आणि कार्तिकेयचं वाहन मोर एकमेकाला खातात ते लोक, बरं ना. पण माणसं एकमेका वागत नाही चांगली का? कारण माणसाची बुद्धी नाट्य झालेली आहे. लक्षात दिलं बुवा. आणि ही कशामुळे असेल तर आज ही गरमी वाढली आहे. कशामुळे आमका डांबरीकरण नको, आमका सिमेंटीकरण व्हायचं. पाणी भरणार कुठे? मुंबईच्या ठिकाणी गटारातलं पाणी जाणार कुठे? आज बिल्डिंगच्या बिल्डिंग झाल्या आहेत, पण पहिली मजा होती ना झोपडी, ती आता हा का आहे काय भाऊ? ती झोपडीतली मजा आता हा नाही ना. काय काय जण लगीन करतात आणि हनीमूनला काय येतं काश्मीर, हे की नाही, काश्मीरला जातात, नाही तर आणि कुठे कुठे जातात. पण आमच्या गावात कसा जरा सड्यावर. हो हल्लीची पोरं ती कॉलेजमध्ये जातात, ती कसले डे साजरे करतात? व्हॅलेंटाईन डे, किस डे, टेडी डे, होय ना, चॉकलेट डे. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, कॉलेजमध्ये जा, मजा करा, मस्ती करा. पण आज ज्यांचे केस पिकलेत ना, त्यांनी जे रानातले सडे गाजवले ते तुमच्या हयातीत नाही. तेव्हा ती भरा सोडायची, चला सडे या ना. कागदावर लिहायचे प्राणप्रिय, संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का? तेव्हा गाणं होता, दिल दीवाना काजी खाली येन इंसाना. तेव्हा गाणं होता इंसाना. आता काजी खाली जाऊन दाखवा, हिंमत नाही, कर्मान मारात तू. कारण काजीवरती कॅमेरे लावलेले होते. पालंडे काका पटताय ना? हा, काजीवर कॅमेरा लावले. मेलो तो मुंबईतून बघतो, आमच्या काजीत कोण? काय फोन लावला, काय रे काजीत काय करतो? परिस्थिती आहे. पण ते प्रेम वेगळे होते. तेव्हा नवरा मुंबईला असायचा, बायको गावी असायची. अंतरदेशीय पत्र आता दिसतच नाही. आता दिसतच नाही. त्याच्यावरती नवरा मुंबईवरून पत्र लिहायचं आणि ते पत्र वाचून गावची त्याची बायको काय गाणं म्हणायची बघा. माझ्या गोवाचो कागदीलो हे आहे धाड मुंबई. त्यावेळीच्या गायकांना समजलं की पुढची पिढी कशी होणार आहे. तेव्हा गाणं त्यांनी काय काढलं, हल्लीच्या या पोरी आणि हल्लीची ही पोर घोटाळे 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 करती.
महत्व देऊया, जास्त वेळ घेऊया नका. आता 12 वाजलेले आहेत, तरी सुद्धा आपले अध्यक्ष साहेब आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, बरं ना. आज ही पुढची जी मंडळी बसली आहेत ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. त्यांचं जे नियोजन आहे याला महत्व देतो आम्ही. बाकी काय विषय नाही. बुवाने सांगितलं की आल्या आम्हाला AC रूममध्ये बसवलं आणि ऑफिसमध्ये बसवलं आणि त्या ऑफिसमध्ये पाहिल्यानंतर ज्या ट्रॉफ्या होत्या व समाज कार्य महत्वाचं आलं लक्षात. आज 4 दिवस कार्यक्रम करायचं आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आणि प्रथमतः सुरुवातीला डबल बारीचा कार्यक्रम आयोजित करायचं. लक्षात केलं. गावसून 2 बुवा बोलवायचं म्हणजे सोपे. हा सन्माननीय नारायण सावंत यांच्याकडनं 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते. आभार मानतो, धन्यवाद. हिरलोकला बारी होती तेव्हा सुद्धा ते आमच्या जोडीला होते आणि अप्रतिम माझ्या बुवा तिथे झालेली. राहिला विषय बुवा की हल्लीचे जो पहलगामवरती हल्ला झाला, काय झालं तुझा आवाज कमी किती करतो. तुम्ही गाणं म्हणतो का, आवाज वाढवली जे तुला. मी लय डेंजर आहे, तुला माहित नाही अजून. मग कधी काय सुचत तुका कळायचं ना. ठीक आहे, असू दे, मस्करी करतोय भाऊ, राग नाही ना. पण आयुष्यात तुमका मी खरं सांगतोय, ह्यो माणूस बटनांची मजा घेता. फक्त एकच बटन एकदा बंद करता, एकदा चालू करता. पण ते जे दोघजण आहेत ना, ते ज्या बटनांची मजा घेते 2 बोटात, ती मजा तुम्ही नाही घेऊ शकत. आम्ही फक्त बंद चालू बंद. त्यांना विचारा आयुष्यात मजा काय असतात. बरोबर आहे त्याचा. बटणं फिरवल्यानंतर असंच आवाज येतात, ती मजा आहे. हॅलो स्वराज घाडी देवगड वाडा त्यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते. आभार मानतो, धन्यवाद. जास्त बटणं फिरू नका. आमचे मित्र मेकअप मन जे चांगल्या नटींना मेकअप करतात, ते कांदळगावचे आमचे मेवणीच म्हणायला. हा व्होल्टेज प्रॉब्लेम आहे. मेकअप मन निलेश पाटकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते. आभार मानतो, धन्यवाद. हॅलो प्लीज. एवढा आवाज लावा, 10 आगीत लावची लागते. कोकण पुण्यभूमीवर 2 राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर. शिवाजी महाराज यांची मूर्ती या मंडळाने आपल्याला भेट दिलेली आहे. अरे उत्साही आम्ही स्वप्नांचं बघतो झाड, भांडूप मध्ये लावलंय आमचं मैत्रीचं गाड. हसवा हसवी धमाल आमची खास, मंत्रिमंडळ आमचं अस्सल मस्त क्लास. लक्षात दिला.
कारण उत्साही मित्रमंडळ म्हटल्यानंतर बुवा आज एक वादळ आहे आणि आज त्याने जे हे कर्तृत्व केलेलं आहे त्याला सलाम करतो, धन्यवाद. कारण भांडूपची शान आणि आम्ही मित्र जिगरी, भांडूपची शान आम्ही मित्र जिगरी, जीवाला जीव देणं हीच आमची खरीगिरी. उत्साही मंडळ उत्सवात आघाडीवर, आमचा आवाज म्हणजे जल्लोषात पाऊस घर, पाऊस घर, पाऊस घर. बुवा जसा पाऊस पडतो ना तशी हे मंडळ मदत करायला धावणार असतं. म्हणून म्हणते हा रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी राजे आणि ज्यांनी ते स्वराज्य टिकण्यासाठी संविधान लिहिलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर की नाही? आज छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा बोट कापलं आणि रक्ताचा अभिषेक त्या शिवपिंडीवर केला. बुवा आज तो नियम लागू जाणं गरजेचं आहे. आज जर कोणाला आमदार म्हणून उभं राहायचंय, खासदार म्हणून उभं राहायचंय, त्यांना सांगा पहिला बोट कापा, कोणी एक उभं राहणार नाही. प्रवास का पण काळ बदललो. हल्लीच्या मुली सुद्धा बापाला बिंदा सांगतात, पप्पा माझं अमुक अमुक मुलावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर लग्न करून दिलात नाही तुम्ही पळून जाय. मग तो कमजोर हृदयाचा बाप, कमजोर हृदयाचा बाप तो टेन्शन मध्ये येतो. पण मी अशा बापाला सांगेन काय घाबरायचं नाही. अशा मुलीने सांगितलं काय घाबरायचं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात जायचं, सलूनवाल्याला घेऊन घरी यायचं आणि त्या मुलीला अंगणात बसवायचं आणि त्या मुलीला टकली करून टाकायचं. 7 महिन्यापूर्वी घराच्या बाहेर पडणार नाही. किती ह्याला जायचं असेल तरी 7च्या नंतर है ना. मग तो पोरगा असणार तो म्हणणार तू आता टकली मला नकली, राहिली की ना आपल्या गपली. काय बदल बस समाधान. आपण म्हणतो प्रगती पाहिजे, प्रगती पाहिजे, अजून किती पाहिजे. त्यावेळी 2.5 रुपयाचा पेपर घेऊन लोक ह्याला जायचे, आता 20,000चा मोबाईल घेऊन जातात. आणि किती प्रगती पाहिजे. काय बुवा अज्ञान होतं पण समाधान. आताच समाधान आहे का? हो समाधान ते गावचं समाधान वेगळं होतं. पहिले लोक घरी जेवायचे आणि ह्याला बाहेर जायचे. आता कोण रे तो पाटील? डिस्टर्ब होत ना. काय सांगितलं? समाधान. पहिले लोक घरी जेवायचे आणि बाहेर ह्याला जायचे, आता घरीच जेवतात आणि घरीच ह्याला जातात. पण पहिलं समाधान वेगळं होतं की नाही. आता इथे एवढी जुनी जाणती लोक त्यांना सगळ्यांना माहित आहे. गावामध्ये गेल्यानंतर व्हाळ, नदी, 2 दगडावर पाय, त्याच्यामध्ये ते बारके बारके मासे असायचे. त्यांनी पाहिलं की ते धावत त्याचे गुडगुड गुडगुड गुडगुड. त्याच्यात एका दुसरा मोठा मासा असायचा ना, तो असं टपलीमध्ये टुचुक, तेव्हा ते 2 थेंब उडायचे ना, हा त्याला समाधान म्हणतात. आता किती उडवून घ्या समाधान गायब. आमचं समाधानी राहतं बघा. चला गजराला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून मनोरंजन. धन्यवाद. बांगड्याची माळ लिंबवानी डोळ उभी आहे नदीच्या काठावर. आमचे या ठिकाणी पोलीस साहेब आलेले, त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे तुमचं काम तुम्ही करा, पण एक तुमच्यासाठी 2 लाईन. तुमच्या आमच्या भल्यासाठी हा करतो हे काम या गर्दीत खालीवर
आहे, धन्यवाद. त्यांची ड्युटी आहे, त्यांना करणं भाग आहे, पण काय हरकत नाही. कार्यक्रम चालू आहे, हा भजनाचा कार्यक्रम आहे. कारण आज पहलगामला जो हल्ला झाला तिथं आपले पर्यटक निष्पाप मारले गेले, बरोबर की नाही? याच्यामध्ये कोणता जातीयतेचा विषय नाही, पण तिथं त्यांना विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात. तो धर्म विचारून त्यांना मारलं गेलं, बरोबर की नाही? धर्म विचारून मारलं गेलं. आणि म्हणून माझी एक प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही उद्या बाजारात जाल, खरेदी करायला फळं बिळं तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही सुद्धा ते खरेदी करताना त्याला धर्म विचारा की तुझा धर्म कोणता आहे, आणि नंतर खरेदी करा. पटलं तर टाळी वाजवा, बरोबर ना? हे आपण करणं गरजेचं आहे. नाही तर आजकाल आम्ही जेव्हा आपलाच कोकण असा, आमच्या कोकणातील आमचीच गेले जमीन घेऊन, म्हणून म्हणता ठीक आहे चल गजर ना झगडा झगडा कब आओगे जाओगे जाओगे देर ना हो जाए कहीं देर ना सुख आहे उद्या दुःख आहे, त्याच्यामुळे घाबरून जायची गोष्ट नाही. आज सुख आणि दुःख, आणि म्हणून म्हणतो हा दुःख अडवायला उंबरा सारखा दुःख अडवा मित्र वनव्या
जीवनामध्ये मित्र पाहिजे, कारण दोन मित्र जर रस्त्याने चालत असतील आणि एखाद दिवशी एक जर मित्र भेटला नाही, दिसला नाही, तर वाजून जाणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या माणसाने विचारलं पाहिजे की तू दुसरा दलिंदर कुठे, एका मैत्री म्हणतो आहे की नाही. या ठिकाणी सन्माननीय विनायक साटम यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे समीर सोनवडेकर, राठीवडेकर, परुळे यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सत्यविजय सावंत यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. आणि म्हणून म्हणता मित्रमंडळ म्हटल्यानंतर माझ्या सुद्धा वर्गातले काही मित्र या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आता ते मला ओळखत नसतील कदाचित, कारण फेसिंग बदललंय. बुवा सांगतात की तू जी काय म्हणतात ती ढोपरा फोडून फोडून प्रसिद्ध झाली आहे, पण ज्याची जळतात ते काच कळतात, ज्याची जळत नाही ते का काय धोंडे माती काय ना. आज असे किती जण ते बसले आहेत ना पाठी पाठी पाठी, त्यांची व्यथा तुमका नाही कळायची. मेहनत तुमचं सावंत बंधू काय सांगता, मेहनत. अक्षय माडिक पखवा जाधव यांच्याकडनं 51 माझ्यासाठी 50 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. ओके धन्यवाद. माका काय नाही, आपलं पाकिट काय सांगितलं. एक मित्रांसाठी गाणं फक्त. मेरी जिंदगी सवारी, मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के सारा तेरी याद. कार्यक्रम थोडक्यात आटपायला सांगितलेले आहे. सन्माननीय पार्थी साटम यांच्याकडनं हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवानी जरा गजराला जास्त वेळ घेतला, त्यामुळे पुढे थोडा वेळ कमी पडला. आणि हे मुंबई म्हटल्यानंतर हे होतंच, टायमिंगचं बंधन असतं. तकडे कोणतरी फोन करता आणि हे येतं, विषय नाही. बरं ते येतात कोणाक नेत नाही. माझी तर इच्छा तिने माका घेऊन जायचं, माका नेल्यावर बाकीच्यांनी पळायचं नाही. तुम्ही पण सगळ्यांनी पाचून यायचं. कोणाक ठेवतील भुतूर, तुमका गावाक जावतं, तुमचं काय विषय तुमका नेती. तुम्ही दिसतातच तसे, तुमचं आडनावच नावच गुंडू. ठीक आहे, चला शेवटचं जाऊन शेवटी हाती येईल निसर्गरम्य सुंदर ते कोकण, कोकणात
आभार मानायचे तर ज्यांच्यामुळे आपल्याला 2 घास मिळतात ते शेतकरी, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला चांगली झोप मिळते ते आपले मिलिटरीचे जवान, यांचे आभार मानणं गरजेचं आहे. धन्यवाद. समीर तिरवडेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. आणि म्हणून जय हरिनाम जय हरिनाम संगे काशीराम माई, जय हरिनाम संगे काशीराम माई. काय पाहिजे
मित्र मंडळ यांच्या वतीनं आजचा हा पहिला दिवस, त्यांना पुढील कार्यक्रमासाठी लाख लाख मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतोय. आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद देतोय. समोरचे बोलणं जर काय बोललो असेल तर लहान तोंडी मोठा घास समजून, भाऊ छोटा भाऊ समजून क्षमा करावी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.